सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचलंय 7 वरती. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघा या मॅच मध्ये आता करूया मरोची स्थिती आहे. या दोन्ही संघांना असा काही खेळ करावा लागणार आहे जेणेकरून त्यांचं अस्तित्व जिवंत राहील या स्पर्धेमधील. त्यांना अजून एक मॅच खेळण्याची संधी मिळेल आणि ती मॅच खेळल्यानंतर ते सुपर 8चा हिस्सा बनू शकतात. तुर्तास ओमसा एंटरप्राइजेसचा संघ वेट करतोय इथून एका विजयी संघाचा. तो संघ जिंकल्यानंतर त्यांच्याशी खेळेल आणि ती शेवटची मॅच होईल. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट एसोसिएशन के सारे मेंबर्स, वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट एसोसिएशनचे सर्व मेंबर्स आपण मंचाजवळ यायचंय. सर्व मेंबर्सना विनंती आपण मंचाजवळ येऊन थांबायचंय. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला रे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. असोसिएशन मेंबर्स आपण मंचाच्या दिशेने यायचंय. सर्वांनी मंचावरती थांबा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजय घानाडे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. अनिकेत मुळे स्ट्राईक एंड वरती आहे. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर जाणार हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिच करून ज्यावेळेला चेंडू बाहेर वळतोय त्यावेळेला धावा आपोआप मिळणार याची ग्वाही मिळते आणि ती ग्वाही मिळत असताना अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. अजय घानाडे वन ऑफ द ग्रेट बॉलर. कंट्रोल खूप चांगला याचा पाहायला मिळतो परंतु या स्पर्धेदरम्यान तितकीशी चांगली ती झलक पाहायला मिळाली नाही जी अपेक्षित आहे. JMCC राजन स्पोर्ट्स या संघाला अनिकेत मुळे ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे. काहीतरी असे फटके ज्या फटक्यांद्वारे धावा बनतील लोहा अडवण्याचा प्रयत्न सफल. अक्षय पाटील आणि प्रिन्स दोघं तिथे होते परंतु प्रिन्सच्या आवाक्यामध्ये नव्हता आणि चेंडू सरळ निघून गेला. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. चला जतीन पाटील या पण आपला गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. खूप चांगला परफॉर्मन्स जतीन पाटील याने केला ॲज अ आयकॉन म्हणून ओमसा एंटरप्राइजेस मध्ये ते खेळत असताना दिसला आणि पहिली मॅच खेळत असताना जो काही परफॉर्मन्स केला त्या बळावरती मोठ्या धावफलकापर्यंत जाणं शक्य झालं ओमसा एंटरप्राइजेस मनेलपाडा या संघाला. बघा रिव्ह्यू हिताश दुर्वेश 11 संघाचा प्रतिनिधी कोण असेल तर प्लीज मंचाजवळ यायचंय. चला जतीन पाटील या. मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपला गौरव करण्यात येईल.
हो यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न अनिकेतच्या मॅट मधून येतोय मोठा प्रहार, स्कूपचा फटका, लगातार दुसरा चौकार. ओमसाई एंटरप्राइजेसचे मालक आपण सुद्धा यायचंय मंचाजवळ. पॅडल स्वीप काढायचा प्रयत्न आणि हात, काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा अपेक्षित होता. अशा प्रकारच्या फटक्यांवरती तुम्हाला ते क्षेत्ररक्षण दाखवायचं आहे आणि अक्षय पाटीलने याच मैदानावरती अशा प्रकारची फिल्डिंग करून सीझन 3 ला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकलाय. मी मगाशी सुद्धा वर्णन केलं होतं या खेळाडूचं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता किती चपळाईने तो चेंडूवरती आला आणि हा जवळजवळ चौकार पार होता. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चला धावपल करते धाबा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25. चांगला कमबॅक इथे होताना पाहायला मिळतोय आणि खूप चांगली बॅटिंग खास करून अनिकेत मुळेची होती. जी जो चार्ज अपेक्षित होता, म्हणजे जो पिकअप पकडणं गरजेचं होता, तो पिकअप आता मला वाटतं इथून पकडलाय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ ऑन साइडला. क्या बात आहे, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पार. चौकार. 29 2.1. काय जबरदस्त फटका बघा, बॅकफुटवरती गेले. लेदर क्रिकेट खेळण्याचा फायदा इथे झालाय. क्षेत्ररक्षक फक्त चालत गेला आणि बघत राहिला. मागे खेळण्याचा प्रयत्न, पोझिशन बदलली होती आणि त्याचा फायदा. 1चं रूपांतर 2 मध्ये आणि पहिल्यांदा मला वाटतं इथे 2 धावा कंप्लीट झालेत की काय. दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा 2 धावा चोरल्या गेल्यात. आणि याच षटकाच्या याच मॅचच्या अगोदरच्या षटकामध्ये अजय घानाडेच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती ती किमया साधली गेलेली होती. या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. ओहो, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खूप खूप जास्त बाहेर आले होते. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूलल्यात. 35 मागील मॅचचा टार्गेट होता. 35 मागे चेंडू निघून जात होता, परंतु अजयने फील्ड केले चेंडूला. 1 धाव येते, दुसरीचा प्रयत्न नाही. अनिकेत एक सेन्सिबल प्लेयर आहेत. याच VPL मधून पुढे येणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आग उगतोय. जयेश बनसोडे गोलंदाजी मार्क वरती आहेत. प्रतीक नमोळे बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न अडवला गेलाय का. येस, प्रिन्स रत्नेश सिंग त्या ठिकाणी होते. खूप चांगली स्टारकास्ट आहे JMCC राजन स्पोर्ट्स मध्ये. रत्नेश सिंग, शिवम राय, जयेश बनसोडे खूप चांगले खेळाडू. अक्षय पाटील, म्हणजे बॅटिंग बॉलिंग युनिट जर आपण बघितलं, निशांत पिलाने, तर कुठेही स्पेस नाही आहे, म्हणजे कुठेही असा जागा उरत नाही ज्या ठिकाणी दुसऱ्या संघाला आपल्यावरती हावी होता येईल. 11 चेंडूंनी 25 धावांची वैयक्तिक खेळी अनिकेत मुळे करतोय. क्या बात आहे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स जो अपेक्षित होता. आणि या मोक्याच्या मॅच मध्ये जिथे डू ऑर डायची स्थिती, निशांत पिलाने वडा यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय समोर. प्रतीक नमोळे पहिला चेंडू
वाईड लेग स्टंपच्या बाहेर जातोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये शेवटच्या चेंडूवरती आपण पहिल्या चेंडूवरती म्हणजे मागील चेंडूवरती एकदा येताना आपण पाहिली. वाईड नंतर एकदा आली होती अनिकेत मुळे. पेस यूज केले त्या पेसला आणि हा स्कूपचा फटका पुन्हा एकदा येतोय चेंडू सीमारे का पार. चौकार. फाईन लेगला चूज करतायत. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पूर्णपणे झुकताय तो पॅकडॉक स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्याचा फायदा अनिकेत मुळे उचलतात. पहा तंत्रशुद्ध फलंदाजी. अशी फलंदाजी बघत असताना असं वाटतंय की कोणत्या प्रकारचं प्रेशर डोक्यावरती घेतलेलं नाहीये. फ्री माइंडेड बॅटिंग केली जाते आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. खूप कॅल्क्युलेटेड फटके आहेत. हो जास्त उंची गाठणारा चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 44 आहेत. धावफलकावरती धावा 44. काय बॅटिंग होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला आहे. अक्षय त्या ठिकाणी आहेत. गतीला वापरलं जाते म्हणजे कशा प्रकारे युटिलाइज करायचं ते दाखवतोय अनिकेत. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 45 झाल्यात. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. इथून 2 मोठे फटके आले तर अजून मजा येईल या मॅचला. परंतु इथून मोठे फटके येऊन चालणार नाही आहेत. JMCC ला धावचीची संधी आणि अनिकेत मुळे मैदान सोडेल. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सुशांत पाटील. फक्त नावामध्ये शांत आहे. फलंदाजी उद्रेक करणारी असते. हो इथे काय घडलंय. येस ही धाव मिळणार नाही. कोणत्या प्रकारची ऍक्शन केली नव्हती त्यामुळे हा बॉल डॉट. असं वाटलं तर वाईट जातोय की काय त्यामुळे सोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तेच पत्त्यावरती पडलं. धावफलकावरती धावा 45 थांबलेले आहेत आणि शेवट काहीसा निशांत पिलाने गोड करत असताना दिसतोय. परंतु ही मॅच चांगली रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये ओहो क्या बात आहे. निशांत पिलाने वडाने चेंडू अडवला. यष्टरवरती लावला. फलंदाज बाद झाला आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना पुनश्च एकदा 45-46 लक्ष ठेवलं गेलं JMCC राजा स्पोर्ट्स या संघासमोर. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला शिवम राय आणि त्याच्या साथीनं जयेश बनसोडे. जवळजवळ घड्याळामध्ये 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मॅचचा आनंद घेत असताना
थँक्यू सो मच. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. आपण इतका वेळ आमच्या खेळावरती प्रेम दाखवत असताना मैदानाच्या चारी बाजूने दिलाय त्याबद्दल. चला लगेच चालू करा. मॅचला सुरुवात होते. प्रतीक नमोळे गोलंदाजी मार्क वरती तयार. समोर शिवम राय. खूप मोठं कॉम्पिटिशन, खूप मोठी टास्क. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट. ओहो काय जबरदस्त बिल्डिंग. रोहित पाटील चपळाईने स्वतःला मूव केलं बघा. लेफ्ट वरून राईटला मूव करण्याची जी काही वेळ होती ती खूप एकदम क्विक होती आणि त्यामुळे हा चौकार आडलाय. बघा कशा प्रकारे स्वतःला टर्न केलं. सोपं नाही आहे अशा प्रकारे स्वतःला मोडणं, स्वतःला सेल्फ अराउंड करणं आणि त्यानंतर एक धाव म्हणजे जिथे 3 धावा नक्कीच वाचवल्यात त्या रोहितने. जयेश बनसोडे याच्यावरती नजरा असतील ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून आपला खेळ त्याला सुधारावा लागणार आहे आणि चांगला खेळ करावा लागणार आहे. मागील मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग करत होता परंतु त्या धावपलकाला अंजाम देऊ शकला नाही जो त्यांच्या विजयासाठी गरजेचा होता. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून हो सुयोग खांडेकर प्रभावित केलं तर मागील वर्षी सुयोग खांडेकरने ॲज अ फिल्डर म्हणून. आणि आता सुद्धा ती झलक, ती जर बाजू बघितली सर्व यंगस्टर आहेत उजव्या बाजूला म्हणजे ऑफ साईडला. शिवम राय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतात. लगातार 2 चेंडूवरती सिंगल धाव येते. प्रतीक नमोळे रिव्हर्सचा अटेम्प्ट. पुन्हा एकदा चेंडू अडवला. फेकी सुद्धा त्याला. क्या बात आहे. हाताने चेंडू अडवला. फेकी सुद्धा तितक्याच वेगाने केली, तितक्याच चपळाने केली. आउटस्टँडिंग. ही डेडिकेशन लेवल असणं गरजेचे. म्हणजे अशा प्रकारचं डेडिकेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे जर का मॅच जिंकायची असेल. तुमच्या या स्पर्धेमधील अस्तित्व तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप सारा वेळ बघा तुम्ही बॅकफुटवरती जाताय काही अडचण नाही आहे पण जात असताना चेंडूचा संपर्क ज्या वेळेला बॅटला होतो त्यावेळेला तो जितका उशिराने होणार तितका तो चेंडू अडण्याचे संकेत जास्त. जितका अपेक्षित वेळ म्हणजेच प्रॉपर त्याच वेळेला तो कनेक्ट होणार त्यावेळेला कुठे तुम्ही निर्देशित केलेल्या ठिकाणी चेंडू जाईल. म्हणजे तुम्ही विचार करत असाल की 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन पार व्हावा, बाउंड्री लाईन क्लिअर व्हावी तर त्यासाठी इसको कोण चला या बाहेर. एकाच साईडला जाऊ दे. शिवम राय. हो चेंडू अडवला. अनिकेत डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. यार अमित लाडची ऍक्शन खूप भारी होती. अपील खूप चांगली होती. म्हणजे संघाच्या अपील मध्ये आपली सुद्धा अपील असावी, आपला सुद्धा सहभाग असावा असं त्याने दाखवलं. डायरेक्ट हिट, चांगला थ्रो आणि असणं सुद्धा गरजेचं असणार आहे. जयेश बनसोडे प्रतिभावान खेळाडू, जीवदानी माऊली या संघाचा. मोठा फटका ऑन साइडला परंतु नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर नाही. प्रतीक नमोळे पुन्हा एकदा चांगलं षटक संपन्न करतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती आहेत त्या JMCC राजन स्पोर्ट्स या संघाच्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना चालू झाला त्यावेळेला 2:54 पहिला चेंडू पडला योग्य वेळेवरती. आम्ही रिपोर्टिंग टाइम 1:45चा दिला होता आणि त्यानंतर
संघ जरूर वेळेवरती आले होते आणि वेळेमध्ये सुरुवात होणार त्याच वेळेला विद्युत पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे मॅचला विलंब झाला आणि अखेरकार 2:54 मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल पडला आणि तिथून जी काही सुरुवात झाली ती सुरुवात आता शेवटच्या टप्प्यामध्ये आल्याने पहिला दिवस एंड होण्या जवळजवळ एंड व्हायला आलाय असं मी का म्हणतोय, कारण यानंतर फक्त एकच मॅच शिल्लक आहे. बिग बॅश पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते. कैलाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ओ नो बॉल आणि इथे चेंडू अडवलाय. एकच धाव म्हणजे 1+1 2 धावा, माफ करा. अशा प्रकारचे खराब चेंडू हाताळून चालणार नाहीये. तुमच्याकडे धावांचा बॅलन्स जरूर मोठा आहे, परंतु समोरच्या संघामध्ये बॅटिंग ऑर्डर सुद्धा तितकीच मोठी आहे. त्यामुळे त्या धावांचा यशस्वी पाठलाग होऊ शकतो. दुसऱ्या षटकामध्ये आपण कैलासला बघतोय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का? येस, स्टॉप केलाय. खूप चांगला स्टॉप. सुशांत पाटील, देर इज अ नो चान्स. सुशांत पाटील, धीरज कोरपे ही अशी काही गुरुदत्त मधील नावं आहेत आणि मागील काही म्हणजे गेल्या वर्षी कुमार गावड सुद्धा त्याच रंगामध्ये दिसत होते. ही अशी गुरुदत्तची काही नावं आहेत. इथून चेंडू भेदणं सोपं नाहीये. वैभव पाटील त्यामधील एक नाव आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे सुशांतने केलंय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. ओहो, क्या बात आहे. तू शेर तर मी सव्वा शेर, तू सव्वा शेर तर मी बब्बर शेर आणि आपण सगळे शेर म्हणूनच समोरचा ढेर. अशा प्रकारची काहीशी कामगिरी. सच अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ फिल्डिंग. खूप चांगला खेळ इथं दाखवलाय क्षेत्ररक्षकाने. रोहित पाटीलची जागा बदलली परंतु त्याचा एफर्ट बदललेला नाहीये. कैलासच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे मोठा फटका येऊ देत नाहीयेत, हीच अडचणीची बाब. परंतु शिवमला मार्ग काढावा लागणार आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्याने पटकावला होता सीझन 3 मध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा चेंडू अडलाय. फ्रेम मध्ये येतोय सुयोग खांडेकर. ये खिलाड़ी की चर्चा पिछले साल से हो रही है. हा क्षेत्ररक्षक गेल्या हंगामापासून फ्रेम मध्ये येतोय ॲज अ फिल्डर म्हणून आणि प्लेयरसाठी खूप चांगलं योगदान सुद्धा राहिलंय त्याचं मागील हंगामातलं. कैलाश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का? क्या हुआ है? कोणाला लागला? पाहूयात कशा प्रकारे हा फटका खेळला होता, नक्की कुठे अडला, कोणाला लागला? किशोरदादा पाटील यांना लागला की काय? येस, आणि अंपायरलाच लागलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये एक चित्र आपण बघू शकता. पॅडल स्वीप, खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट झाला होता चेंडू, परंतु अखेरकार पंचांच्या पायाला लागून अडलाय. नशिबाची साथ पूर्णपणे अष्टविनायक विरारच्या बाजूने. सीझन 5 मध्ये हा संघ आपल्याला फायनल मध्ये दिसला होता. खूप चांगला परफॉर्मन्स त्या सीझन मध्ये केला होता आणि यावेळेला खूप चांगला फटका. अखेरकार शिवम रायला सुर्ग बसलाय आणि चेंडू निघून गेलाय. कव्हर बाउंड्री लाईन, सीमारेखा पार, चौकार. 5 चेंडू 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या ठीक 2 वाजता पहिला चेंडू पडेल. त्यामुळे ज्या टीम्स उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत त्या टीम्सना विनंती आहे, आपण जर का आम्हाला ऐकत असाल, जर का आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा काही प्रतिनिधी इथे आलेले असतील तर आपल्या ग्रुपमध्ये एक मेसेज ड्रॉप करा. उद्या 1:45 ची रिपोर्टिंग आहे. उद्या 1:45 तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे विथ जर्सी. आपल्या टीम मीटिंग घेऊन तयार राहायचं आहे. 2 वाजता पहिला चेंडू पडेल विदाउट फेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे, फेकी केली परंतु कैलासच्या हातामध्ये येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. नाराज आहे जयेश. काही केल्या बॅट वरती चेंडू येत नाहीये, फटका काही एक्झिक्यूट होत नाहीये. असंख्य खेळाडूंची आजची अडचण होती. जेवढे पण खेळाडू चांगले खेळले
त्यामध्ये काही खेळाडूंना अडचणी आल्या आणि तितकी सफलता आलेली नाही. 12-27चं इक्वेशन, 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. काही या धावांचा पाठलाग होईल का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत मुळे. किती धावा? एक सिंगल धाव कंप्लीट. 45-46चा पाठलाग करत असताना तुम्हाला काहीशी वेगळं प्लॅनिंग आखणं गरजेचं आहे. तुमचा प्लॅन ए जर का नाही तितका सफल होत, तुमच्याकडे प्लॅन बी तितका प्रॉपर असणं गरजेचं आहे. विकेटही जात नाहीये, धावा सुद्धा बनत नाहीयेत. आणि ज्यावेळेला दिलीप शर्मा यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेला नक्कीच त्या चर्चेकडे सुद्धा येणार. तत्पूर्वी इथे पॅडल स्वीप करण्याच्या नादामध्ये शिवम राय बाद. रत्नेश सिंग प्रिन्स मैदानाच्या आतमध्ये समजण्या पलीकडे. प्रिन्स इतका चांगला फॉर्म मध्ये आहे, तो फलंदाज मागे कसा राहू शकतो हा सुद्धा प्रश्न अनेकांच्या मनात आलेला असणार आहे. रत्नेश सिंगने प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, मागील रविवारी झालेली स्पर्धा प्रशांत चषक कांदिवली समतानगर येथे आणि त्या भल्या मोठ्या आणि भव्य दिव्य स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघामध्ये होता. ॲज अ बॅटर म्हणून त्याची कामगिरी उल्लेखनीय होती आणि एक पाऊल मुंबई क्रिकेटकडे वळतंय आणि तिथल्या वेगळ्या चॅलेंज समोर आपला परफॉर्मन्स दाखवताना दिसलाय. ड्राईव्ह केले चेंडूला, खूप चांगली फिल्डिंग, धावचीची संधी. हो हो, अनिकेत मुळे ये होने वाला है, ये तो होगा ही क्योंकि कंपटीशन इतना बड़ा है. ज्या वेळेला कॉम्पिटिशन वरच्या लेवलला येऊन थांबतं त्यावेळेला अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. कोणाचा पाय घसरतो, कोणाचा हात घसरतो, कोणाची बॅट कुठे लागते, कोणाचं काय होतं आणि काय नाही. मॅच जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आणि काही ना यश मिळतं, काही ना अपयश. परंतु जो काही खेळ होतो ऑन साइडला, अखेरकार तो मोठा फटका आलाय जयेश बनसोडेच्या बॅटमधून. त्याचा तो ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, तो मात्र इथे त्याने एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का, अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली बिल्डिंग. या मॅच मध्ये जर कुणी मला विचारलं की अष्टविनायक विरार या संघाचं यशाचं कारण काय, तर मी नक्कीच आवर्जून सांगेल त्यांचं क्षेत्ररक्षण. जवळजवळ 3 ते 4 अशा काही अटेम्प्ट होत्या, त्या अटेम्प्टवरती चौकार हा लिहिलेला होता, परंतु नशिबाने ते चौकार आडलेत. नशिबाने नाही तर खेळाडूंच्या मेहनतीने चेंडू मागे मागे निघून गेलाय, सीमारेषा जवळ अडवलाय. मुकेश गुप्ता त्या ठिकाणी होते, चेंडू अडवला. कुणालाही कळलं नाही मुकेश गुप्ता कुठून आले. येस पंच, कोणाचा रिव्ह्यू आहे पंचांचा? काही हरकत नाही, बघितलं जाणार आहे काय हा नो बॉल आहे का. जोपर्यंत हा रिव्ह्यू चेक केला जाईल. येस सूरज आणि टीम. अरे तू आहेस ना, तू जिमसीच आहे ना.
किशोर दा जरा येत आहे का? चला, जोपर्यंत निर्णय आपल्यापर्यंत येईल आमचे टेक्निकल टीम वसईविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित VPL खूप चांगला रिस्पॉन्स सर्व खेळाडूंचा. कॉम्पिटिशन इतक्या वरच्या लेवलला गेलंय की कोणता संघ कोणत्याही संघासमोर आपली दावेदारी पेश करताना दिसतो. इथून येणाऱ्या पुढच्या मॅचेस त्याची सुद्धा चर्चा होणार आहे. पुढच्या वीकमध्ये आगाशी प्रीमियर लीग आगाशीमध्ये आपण असणार आहोत. त्यानंतर पहिल्या वीकमध्ये डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये जानेवारीच्या आपल्याला गुरुदत्त प्रीमियर लीग मनलपाड्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि पंच तिथे जाऊन निर्णय देतील. खूप चांगली कामगिरी आमच्या सर्व ऑफिशियल्स अंपायरने केली. त्यामध्ये गंभीर पाटील आमचे ऑफिशियल अंपायर आहेत आणि बाकी सर्व आमचे असोसिएशन मेंबर्स ज्याने आज पंचाची भूमिका पार पडली आहे. खूप चांगला त्यांचा कार्यकाल राहिला आजच्या दिवसभराचा. थँक्यू सो मच टू ऑल ऑफिशियल्स. याची डिलिव्हरी थोडीशी टेन्शन वाली आहे, त्यामुळे पंचांनी तिथे नक्की काय पाहिलंय त्याच्यासाठी चर्चा मैदानात चालू आहे. हा मुख्य बॅनर बघू शकता. स्वर्गीय रामदास भिका पाटील व स्वर्गीय मथुरा रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील कुटुंबियांच्या सौजन्यानं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ नंबरचे ट्रॉफीज स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच पाटील कुटुंबीय. पंच, इट्स फेअर डिलिव्हरी. चेंडू पुढे पडलाय त्यामुळे ओव्हर झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 27-27. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. 6-19 मागील मॅच, एका मॅचच्या अगोदरची पुन्हा एकदा त्याच ठिकाणी. नाही, मागचीच मॅच मी म्हणेल. 6-19 ची इक्वेशन मागच्या मॅच मध्ये होती. परागजी फणसे साहेब या ठिकाणी आपण बघू शकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडवला गेला. फेकी, ओहो, ही फेकी काय सांगते सुशांत पाटील. सुशांत पाटीलच्या एनर्जीची चर्चा नेहमीच होणार, कारण ज्या वेळेला तो खेळतो त्यावेळेला पूर्णपणे इन्व्हॉल्व असतो गेम मध्ये आणि तो ती आक्रमकता त्याच्या त्या वागण्यामध्ये असते, त्याच्या त्या खेळामध्ये असते, त्याच्या त्या फिल्डिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये सगळ्यामध्ये दिसून येते. आणि म्हणूनच हा खेळाडू कधीही लवकर गिव अप नाही मारत. परंतु जयेश बनसोडे ये भी कोई कच्चा खिलाडी नहीं है. आज थोडेसे दिवस खराब आहेत, परंतु या खेळाडूचा खेळ पगा रिव्हर्स अटेम्प्ट किती परफेक्टली हा खेळला गेला. का अंतर वाढलं अनिल, त्याची सुद्धा चर्चा होणार आहे. भरपूर सारे खेळाडू, त्यांची स्ट्रेंथ काय, त्यांची ताकद काय, व्हीसेफ मध्ये कसे खेळतात, त्यांच्यानंतर आडव्या बॅटनी त्यांचा खेळ किती चांगला आहे, कशा प्रकारे ते लपेटतात, कशा प्रकारे कबड्डी मारतात, ते खेळाडू या सर्कलला बघून दर वर्षाप्रमाणे यावर्षी वेगळ्या गोष्टी करण्याच्या पाठीमागे गेले आणि त्यामुळे विजयापासून हो यावेळेला नो बॉल. काय जबरदस्त चेंडू आणि मॅच सुद्धा मी म्हणेल हा चेंडू जर थोडा स्पर्श झाला असता बॅटला तर मागे निघून चौकार मिळाला असता. तो चौकार जर आला असता तर कहाणी पूर्णपणे पलटली असती. आता 4-13 एक क्वेश्चन आहे, शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय का? येस, अभी कहानी में ट्विस्ट आएगा. देखे कहा है जलवे आपने हमारी उड़ान के, वो कोई और है जो देखकर ठग गए छत आसमान के. काय जबरदस्त हा फटका, ठग आसमान के. काय जबरदस्त हा फटका इनटू द गॅप जात असताना चेंडू 4 धावांसाठी गेला. 1 चौकाराला मॅच अजूनही बनेल. हो वेगवान चेंडू, वेगवान चेंडू आणि या वेगवान चेंडूवरती स्तब्ध, चिर शांतता.
नहीं, अभी भी मैच ऑन है। दिलीप शर्मा, मैं आपसे जरूर ये वार्तालाप करना चाहूंगा इस मैच के बारे में। 2-9, चला एक प्लेयर बाहेर घ्या। 15 मिनिटं झालेली आहेत। 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। लवकरात लवकर खेळाडू आपण पाठवायचा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ। 15 मिनिटांचा टाइम झालाय। ज्या वेळेला टाइम मध्ये गेला तेव्हा पॉज केला होता, त्यामुळे लगेच आपण एक खेळाडू पाठवायचा विदाउट आर्ग्युमेंट। दोन चेंडू 9 धावांची गरज आहे। इंटरेस्टिंग मोड आहे। सुशांत पाटीलने जर का इथे अवांतरित चेंडू नाही हाताळला तर पूर्णपणे अष्टविनायक विरार या मॅच मध्ये आपलं वर्चस्व दाखवेल, परंतु जर का एखाद जरी अवांतरित चेंडू हाताळला गेला, अवांतरित धाव आली तर मात्र अडचण वाढेल। चला आता घाई करा, एवढा वेळ नाही आपल्याकडे। 2 चेंडू 9 धावा। नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेल ओमसा एंटरप्राइजेसचा कर्णधार आपण या। ओहो, फॉलोइंग स्वीप, पण फॉलोइंग स्वीप साठी जागा नाहीये। ओमसा एंटरप्राइजेसचा कर्णधार आपण टॉस साठी या। एक बॉल, चला नवीन फलंदाज आलेला आहे, फिल्डिंग लावून घ्या। आता एक बॉल आणि 9 धावेची गरज आहे। चला जतीन पाटील प्लीज टॉस साठी आपण या। नेक्स्ट मॅच खूप चांगली रंगेल आणि ती मॅच बघायला सुद्धा मजा येणार आहे। वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आपणास विनंती, आपण मंचावरती यायचे। अशा प्रकारे मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय जेएमसीसी राजन स्पोर्ट्स, माफ करा जेएमसीसी राजन स्पोर्ट्स हा पराभवाच्या आहेत गेला। अष्टविनायक विरार या संघाने, विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक। चला या, कोण आला टॉस साठी? चारू, अक्षय, जतीन या लवकर, लगेच टॉस करायचा। चला फिल्डिंग लावून घ्या। जतीन पाटील अजून आलेला नाही का?